Good morning. Today we will deal with Wordsworth's essay, or let us call it preface to lyrical ballads. Since you have not studied this paper called Criticism, we are not familiar with it. In the earlier days, there were some issues for discussion as far as the criticism is concerned, and those issues were related to the creation of literature and the language or the subject of literature. Okay, and this preface, which is written by Wordsworth, revolves around those issues. Okay, मला क्रिटिसिझमचा पेपर झाला नसल्यामुळे थोडंसं समजायला प्रॉब्लेम जाईल, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये क्रिटिसिझममध्ये तीन विषय प्रामुख्याने होते. ते म्हणजे लिटरेचरचं ओरिजिन कसा होतो, म्हणजे लिटरेचर तयार होतं म्हणजे नेमकं काय घडतं ॲट द टाइम, व्हॉट इज द प्रोसेस ऑफ क्रिएशन ऑफ लिटरेचर, आणि त्याचबरोबर व्हॉट शुड बी द सब्जेक्ट ऑफ लिटरेचर, विषय कुठला असावा. लिटरेचर तर लिहायचं, पण कशावर लिहायचं, त्याचा विषय काय असावा. आणि त्याचबरोबर लँग्वेज. ओके, व्हॉट शुड बी द लँग्वेज ऑफ लिटरेचर. आज आपण पाहतो की समाजामध्ये जे लोक बोलतात ती लँग्वेज सुद्धा लिटरेचरमध्ये इन्व्हॉल्व असते किंवा वापरल्या जाते. बट इन अर्लियर डेज आपण असं म्हणू शकतो की इट वॉज अनरिटन रूल. ओके, म्हणजे न लिहिलेला नियम, दॅट टू यूज दॅट लँग्वेज और विच इज स्टँडर्ड लँग्वेज. ओके, फॉर लिटरेचर. अशीच लँग्वेज वापरायची जी की स्टँडर्ड आहे. सामान्य लँग्वेज किंवा जे लोक साधी भाषा बोलतात ती लँग्वेज वापरायची नाही. आणि मग याच वादामधून विल्यम वर्ड्सवर्थने ज्या कविता लिहिल्या होत्या, ओके, विच द पोएम्स विच ही पब्लिश्ड इन 1798, एवढं तुम्हाला माहित असेल की लिरिकल बॅलेट्स नावाचं पोएमचं कलेक्शन त्यांनी पब्लिश केलं होतं. ओके, तर त्याच्यामध्ये त्याची प्रोसेस काय आहे तयार करण्याची लिटरेचर, त्याची भाषा काय आहे आणि त्याचा सब्जेक्ट काय आहे, यावर बऱ्याच लोकांनी टीका केली, क्रिटिसाइज केलं. ओके, आणि मग त्या क्रिटिसिझमला अँसर देण्यासाठी म्हणून किंवा त्याच्या कवितांमध्ये वेगळं काय आहे हे लोकांना पटवून सांगण्यासाठी काय केलं, तर त्यांनी हा प्रिफेस लिहिली. प्रिफेस टू लिरिकल बॅलेट्स. आता प्रिफेस हे काही पुस्तक नाही आहे. पुस्तकाचं नाव काय आहे? लिरिकल बॅलेट्स. तुम्हाला लिरिकल बॅलेट्स पुस्तक माहीत आहे, तुम्ही आतापर्यंत खूप सारे बुक्स हँडल केले असतील. तर त्या बुक्सच्या सुरुवातीला एक प्रिफेस असते, प्रस्तावना असते. ओके, यू माइट हॅव सीन दॅट और यू माइट हॅव रेड दॅट, वाचली असेल बऱ्याचदा. तर ती प्रस्तावना जी असते, ज्याला आपण प्रिफेस म्हणतो, या प्रिफेसमध्ये त्या पुस्तकाचा जो रायटर असतो, लेखक असतो, तो स्वतःचं मनोगत व्यक्त करतो. ओके, व्हाय डज ही रोड दॅट बुक, ओके, व्हॉट वॉज द इंटेन्शन बिहाइंड रायटिंग दॅट बुक, वगैरे वगैरे त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. आणि ते तसंच का लिहिलं हे त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं. तर त्या प्रिफेस जी आहे ती प्रिफेस म्हणजे आपल्याला अभ्यासाला असलेली ही प्रिफेस. ओके, मेन पुस्तक कोणतं आहे तर लिरिकल बॅलेट्स. त्याच्यामध्ये फक्त पोएम्स आहेत आणि त्या पोएम्स आपल्याला अभ्यासायच्या नाही आहेत. त्याच्यापैकी तुम्ही एखादी पोएम्स मागच्या वर्षी वाचली असेल कदाचित, पेपर सेकंड सेमिस्टरला पण होतं वाटतं, सॉरी सेकंड पेपरमध्ये. ओके, रिस्टोरेशन अँड रोमॅन्टिक एजमध्ये. तर त्या पुस्तकाची प्रिफेस, आणि या पुस्तकाच्या प्रिफेसमध्ये तुम्हाला वर्ड्सवरच्या लाईफबद्दल काही सांगण्याची गरज नाही, बिकॉज यू हॅव ऑलरेडी स्टडीड इट लास्ट इयर. ओके, मागच्या वर्षीच तुम्ही त्याचा अभ्यास केला असेलच. ही वॉज बॉर्न इन कॉकरमॉथ इन कंबरलँड इन 1770. ओके, 1770 मध्ये जन्मला. हिज फादर वॉज अ लॉयर अँड ही टॉट हिम पोएट्री. ओके, त्याच्या वडिलांचा खूप मोठा रोल आहे शिकवण्यामध्ये याला पोएट्री. अँड अलाउड हिम ॲक्सेस टू हिज लायब्ररी. ओके, आता लॉयर असल्यामुळे त्याच्याकडे चांगली बुक्सची लायब्ररी होती आणि ते लायब्ररीचे बुक्स वाचण्याची परमिशन यांना दिलेली होती. देन इन 1791 Wordsworth obtained BA degree from
सेंट जॉन्स कॉलेज कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीशी अफिलिएटेड आहे जॉन्स कॉलेज आहे, त्याच्यामधून त्याला BA कम्प्लीट केलं. लेटर ऑन इन 1791 ही ट्रॅव्हल्ड टू रिव्होल्युशनरी फ्रान्स. ओके, फ्रान्समध्ये रिव्होल्युशन झालं होतं 1789 मध्ये, 89 मध्ये. आणि मग 2 वर्षांनीच हा फ्रान्सला जाऊन आला. फ्रान्स काय फार लांब नाही, आपलं भारत श्रीलंका जसं आहे तसंच फार जवळ फ्रान्स येतो. आणि वॉज फॅसिनेटेड बाय द रिपब्लिकन मुवमेंट. आणि तिथलं जे राजेशाही होती फ्रान्समधली ती पाडली होती तिथे लोकांनी, आणि तिथे आता रिपब्लिक म्हणजे लोकांचं राज्य आलं होतं, गणराज्य. त्यामुळे तो खूप फॅसिनेटेड होता किंवा त्याला खूप चांगलं वाटायचं फ्रान्सकडे पाहून. ओके, द रेन ऑफ टेरर लेड हिम टू बिकम स्ट्रेंज्ड टू द रिपब्लिक. आणि मग तेवढ्यामध्येच काय झालं, तिथे एक डिक्टेटर तयार झाला आणि त्याने, मला वाटतं मुसोलिनी, आणि त्याने इंग्लंडवरच आक्रमण करायला सुरुवात केलं. आणि मग इंग्लंडवर आक्रमण केल्यामुळे तो परत नाराज झाला आणि त्याला वापस यावं लागलं परत इंग्लंडलाच. इन 1795 ही डेव्हलप्ड अ क्लोज फ्रेंडशिप विथ सॅम्युअल टेलर कोलरिज, ज्याला आपण शॉर्टमध्ये ST कोलरिज म्हणतो. याचे काही पोएम्स सुद्धा तुम्ही अभ्यासले असतील कदाचित, द राईम ऑफ द एन्शियंट मॅरिनर वगैरे. Okay, with whom he collaborated in the 1797 to 1799 period to write lyrical ballads. ओके, 1798 मध्येच त्यांनी पब्लिश केलं पहिलं पुस्तक. तर त्या लिरिकल बॅलेड्स नावाचं पुस्तक जे पब्लिश झालं त्याच्यामध्ये वर्ड्सवर्थ आणि कोलरिज दोघांच्याही पोएम्स आपल्याला दिसतात. ओके, लेटर ऑन इन 1843, ओके, 1843 मध्ये ही बिकेम द पोएट लॉरिएट ऑफ इंग्लंड किंवा युनायटेड किंगडम. तो इंग्लंडचा पोएट लॉरिएट बनला, त्याला दरबार कवी म्हणतो. ओके, अँड ही डायड इन 1850. नाउ हिज मेन वर्क्स, lyrical ballads with a few other poems which was published in 1798. Then lyrical ballads with other poems, okay, in 1800. Here that preface was enlarged. आधीच्या याच्यामध्ये पण प्रिफेस होती, पण 18 याच्यामध्ये ती प्रिफेस थोडीशी लांब केली, म्हणजे वाढवली त्याच्यामध्ये बरंच काही. आणि याच प्रिफेसला काय म्हटलं जातं, मॅनिफेस्टो ऑफ इंग्लिश रोमॅन्टिसिझम, म्हणजे इंग्लंडमध्ये रोमॅन्टिसिझमचं एज आलं असं आपण म्हणू शकतो. देन पोएम्स विच वॉज पब्लिश इन 1807. Then the excursion, okay, it is also a long poem, epic length poem आहे ही पण, एक्सकर्शन. देन प्रिल्यूड, म्हणजे की त्याच्या मृत्यूच्या नंतर पब्लिश झाली आहे, ही पण सुद्धा एक खूप लांब लचक पोएम आहे. कदाचित त्याचं बुक फर्स्ट यू माइट हॅव स्टडीड लास्ट इयर. ओके, नाऊ प्रिफेस. ओके, आता एवढं लक्षात राहू द्या की प्रिफेस म्हणजे पुस्तक नाही आहे, पुस्तकाचं नाव आहे लिरिकल बॅलेड्स, आणि त्याला लिहिलेली प्रिफेस सुरुवातीच्या पेजेसमध्ये काही. ओके, नंतरच्या एडिशनमध्ये ती प्रिफेस शेवटी अपेंडिक्स म्हणून पण जोडल्या गेली, पण आपल्याला सध्या सुरुवातीची प्रिफेस पाहायची आहे. तर पब्लिकेशन्स ऑफ द प्रिफेस, हे पुस्तक जेव्हा पब्लिश झालं तेव्हा ही प्रिफेस पब्लिश झाली. दॅट इज इन 1798, त्यानंतर 1800, त्यानंतर 1802, त्यानंतर 1815. ओके, असे 4-5 याचे पब्लिकेशन्स आहेत या प्रिफेसचे. आता हे प्रिफेस पब्लिश करण्याचे कारण काय? ओके, इन द फर्स्ट एडिशन दॅट इज इन 1798, 1798 मध्ये प्रिफेस का पब्लिश केली? तर त्याच्या मागचं कारण आहे टू जस्टिफाय द डिफरन्स बिटवीन क्लासिकल अँड रोमॅन्टिक पोएट्री. आता रोमॅन्टिक पोएट्री कोणी लिहिली? आता रोमॅन्टिक एज मधला वर्ड्सवर्थ होता, म्हणजेच कोणी लिहिली असेल तर वर्ड्सवर्थने स्वतः लिहिली आहे रोमॅन्टिक पोएट्री. आणि मग याच्यामध्ये डिफरन्स होता. क्लासिकल पोएट्री म्हणजे आधीची पोएट्री, त्याच्यामध्ये जॉन ड्रॅडनचं नाव घेऊ शकता तुम्ही, अलेक्झांडर पोपचं नाव घेऊ शकता, त्यानंतर जोनेथन स्विफ्टचं नाव घेऊ शकता, त्यानंतर डॉक्टर जॉन्सनचं नाव घेऊ शकता. ओके, यांनी क्लासिकल पोएट्री लिहिली किंवा क्लासिकल लिटरेचर लिहिलं. मग क्लासिकल लिटरेचरमध्ये आणि वर्ड्सवर्थच्या रोमॅन्टिक लिटरेचरमध्ये किंवा रोमॅन्टिक पोएट्रीमध्ये फरक काय आहे आणि तो फरक का असायला पाहिजे हे जस्टिफाय करणं, ओके, हे लोकांना पटवून सांगणं, त्यासाठी हे लिहिलेलं आहे ही प्रिफेस. आणि हा फरक कशामध्ये होता तर इन सब्जेक्ट. ओके, क्लासिकल पोएट्रीचा सब्जेक्ट वेगळा होता, रोमॅन्टिक पोएट्रीचा सब्जेक्ट वेगळा होता. त्यानंतर डिक्शनलाच आपण लँग्वेज म्हणू शकतो.
स्टँडर्ड लँग्वेज किंवा पोएट्रीसाठी वापरलेली लँग्वेज, दॅट इज कॉल्ड डिक्शन. तर क्लासिकल रायटरची डिक्शन वेगळी होती आणि रोमॅन्टिक रायटरची डिक्शन वेगळी होती. डिक्शन म्हणजे लँग्वेज लक्षात ठेवलं तर तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. ओके, स्पेशल शब्द आहे तो डिक्शन, त्यालाच कवितेसाठी वापरलेली लँग्वेज म्हटलं तरी चालेल. त्यानंतर फंक्शन ऑफ पोएट्री. ओके, क्लासिकल रायटर्स जे होते त्यांच्यामध्ये पोएट्रीचं फंक्शन काय होतं आणि रोमॅन्टिक रायटर्स जे आहेत त्यांच्यामध्ये पोएट्रीचं फंक्शन काय होतं. अँड देन प्रोसेस किंवा क्रिएशन. ओके, म्हणजे पोएट्री तयार होते किंवा लिहिल्या जाते म्हणजे नेमकं काय होतं. ओके, त्याची प्रोसेस काय आहे जन्माला येण्याची किंवा लिटरेचर तयार होण्याची. ओके, हे लोकांना समजावून सांगणं हे या प्रिफेसचं पहिल्या एडिशनचं उद्दिष्ट होतं. ओके, लेटर ऑन ही पब्लिश्ड हिज प्रिफेस इन 1800. ओके, 1800 मध्ये परत त्याला सेकंड एडिशन मध्ये पब्लिश करावी लागली. पण ही प्रिफेस जी आहे ही थोडीशी लांब लचक होती. त्याचं कारण काय? ओके, ही लांब कशी झाली? कारण की त्याच्यामध्ये काही पार्ट त्याने वाढवला. ओके, आणि ते काय केलं तर टू एक्सप्लेन हिज आयडियाज अबाउट पोएटिक प्रोसेस अँड डिक्शन. ओके, पोएट्री तयार होण्याची प्रोसेस काय आहे आणि त्याचबरोबर डिक्शन म्हणजेच लँग्वेज कशी असावी याबद्दल त्यानं एक्सप्लेनेशन दिलं. आणि हे एक्सप्लेनेशन का द्यावं लागलं? ओके, व्हॉट वॉज द रिझन त्याला एक्सप्लेन करावं लागलं जास्त डिटेलमध्ये? तर बिकॉज इट वॉज अ काइंड ऑफ रिप्लाय टू द क्रिटिसिझम मेड बाय एडिनबर्ग अँड द क्वार्टरली रिव्ह्यूज. त्या काळामध्ये रिव्ह्यूज होते, रिव्ह्यूज म्हणजे मॅगझिन होते. ओके, आणि त्या मॅगझिनमध्ये जे पुस्तकं पब्लिश व्हायची त्याच्याबद्दल ते लोक आपले मतं मांडायचे. जसं आजही तुम्हाला बुक रिव्ह्यू मिळतात. ओके, किंवा पुस्तकाबद्दलची मतं मिळतात. तर तसं वर्ड्सवर्थचं जे लिरिकल बॅलन्स नावाचं बुक होतं त्याच्याबद्दल काही मतं आणि त्याचबरोबर त्या प्रिफेसबद्दलही काही लोकांची मतं समोर आले होते या दोन मॅगझिनमधून, एडिनबर्ग आणि क्वार्टरली रिव्ह्यूज मधून. आणि मग यांना उत्तर म्हणून, ओके, यांना एक रिप्लाय म्हणून त्यांनी काय केलं वर्ड्सवर्थने की आधीच्या गोष्टी जरा जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेन केल्या, विशेषतः प्रोसेस आणि डिक्शन. ओके, लँग्वेज. इट स्टँड्स ॲज अ वॉल बिटवीन द क्लासिकल एज अँड द रोमॅन्टिक एज. आणि हे अशा पद्धतीनं प्रिफेस लिहिलेली आहे किंवा प्रिफेस लिहिल्याच्या नंतरच्या काळामध्ये लिटरेचरमध्ये एवढा काही चेंज झाला की लोकांनी क्लासिकल गोष्टी सोडून दिल्या बराच वेळ आणि सगळेजण कशाच्या मागे लागले तर रोमॅन्टिक गोष्टीकडे लागले, रोमॅन्टिक पोएट्रीकडे त्यांचा कल तयार झाला. आणि म्हणून हे प्रिफेस पब्लिश झालेला ही जी डेट आहे ही डेट आपण एक वॉल, वॉल म्हणजे मधलं डिव्हायडर. ओके, एक भिंत. कशामधली भिंत? त्या 1800च्या आधीचा काळ म्हणजे हा क्लासिकल एजचा काळ आणि 1800च्या नंतरचा काळ म्हणजे रोमॅन्टिक एजचा काळ, असं आपण त्या 1800च्या प्रिफेसनं म्हणू शकतो. ओके, मग हे डिव्हायडर काय आहे तर म्हणजे हे वॉल काय आहे तर 1800ची प्रिफेस. ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड द अनऑफिशियल मॅनिफेस्टो ऑफ द रोमॅन्टिसिझम. ओके, कुठल्या ऑफिसनं डिक्लेअर केलं नाही की आता रोमॅन्टिक एज सुरू झालं म्हणून. मॅनिफेस्टो मीन्स डिक्लरेशन. ओके, हे रोमॅन्टिक एज 1800च्या नंतर सुरू झालं असं कुठल्याही ऑफिसने सांगितलेलं नाही आहे. पण हे प्रिफेस पब्लिश झाली तर त्या प्रिफेसच्या नंतरच्या काळामध्ये मात्र आपल्याला त्या प्रिफेसचा एवढा परिणाम दुसऱ्या रायटरवर झाला की नंतरच्या काळामध्ये रोमॅन्टिक रायटिंग, ओके, रोमॅन्टिक लिटरेचर तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून असं म्हटलं जाते की इनडायरेक्टली कुठल्याही ऑफिसनं न पब्लिश केलेलं हे एक डॉक्युमेंट आहे, जे डॉक्युमेंट सांगते की आता इथून पुढे रोमॅन्टिक एज सुरू झालं, आता इथून पुढे क्लासिकल रायटिंग तुम्हाला मिळणार नाही. ओके, इपोक मेकिंग डॉक्युमेंट सुद्धा म्हणतात त्याला. इपोक मीन्स एज, ओके, युग. आणि ह्या प्रिफेसमुळे एक युग तयार झालं किंवा एका युगाला सुरुवात झाली, एका इपोकला सुरुवात झाली आणि ते इपोक किंवा ते युग म्हणजे रोमॅन्टिक एज. ओके, तर आता प्रिफेस टू लिरिकल बॅलेट्स मध्ये म्हणजे प्रिफेस लिहिण्यामागं नेमकं कारण काय किंवा प्रिफेससाठी कुठले कुठले घटक हे इन्फ्लुएन्स करणारे ठरले, इन्फ्लुएन्शियल ठरले. ओके, इम्पेचसचा अर्थ तेच होतो की एखाद्या गोष्टीसाठी चालना देणारे. ओके, एखाद्या गोष्टीला चालना मिळणे. तर या प्रिफेस लिहिण्याला चालना कशा कशामुळे मिळाली? तर नंबर एक,
लव्ह फॉर लिबर्टी म्हणा, इन इंग्लिश टेम्परामेंट. इंग्लिश लोक आजपर्यंत दुसऱ्याच्या पारतंत्र्यात राहिलेले नाही आहेत. ओके, ते जिथे कुठे गेलेत त्यांनी दुसऱ्यावर राज्य केलं, त्यांना स्वतःवर राज्य केलेलं आवडत नाहीये. आणि इंग्रजी साहित्यामध्ये क्लासिकल रूल्स जे होते यांचं साम्राज्य होतं. ओके, म्हणजे इंग्लंडमध्ये जे काही लोक रायटिंग करत होते ते नियम पाळून करत होते, म्हणजे एक प्रकारे ते बंधनात होते. ओके, नियमांच्या. तर त्यांना हे नियमांचं बंधन आवडलं नाही आणि मग त्यांनी काय केलं की हे नियमाचं बंधन तोडून टाकलं आणि स्वातंत्र्य स्वीकारलं. ओके, नियमापेक्षा काहीतरी वेगळं लिहायचा प्रयत्न केला त्यांनी. दुसरं कारण काय असू शकतं तर टू मच क्लासिसिझम इन इंग्लिश लिटरेचर. ओके, अँड देअरफॉर इट वॉज द टाइम फॉर डिस्टंट टेस्ट. तुम्हाला माहित आहे की कुठलीही गोष्ट कितीही जर तुम्हाला आवडत असेल तर तिचा जर एक्सेस झाला, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर जर ते तुम्हाला मिळाली तर तिच्याबद्दल डिटेस्ट तयार होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्हाला स्वीट्स आवडतात. ओके, पेढा समजा, स्वीट्स आवडतं आणि तुम्हाला मग स्वीट्स जर दिलं, तुम्ही काय करसाल? थोडंसं खासाल, अजून दिलं अजून थोडं खासाल, अजून दिलं अजून खासाल. किती खाणार हा खाऊन खाऊन? 1 किलो, 2 किलो. पण त्यानंतर काय होईल की तुम्हाला त्या वस्तूकडे पाहण्याची इच्छा सुद्धा राहणार नाही. म्हणजेच काय होईल, तुम्हाला जी गोष्ट आवडत होती त्या गोष्टीबद्दल तुम्हाला डिटेस्ट सुरू होईल. ओके, तिच्याबद्दल तुम्हाला नावड सुरू होईल. ओके, तर लिटरेचरमध्ये असंच झालं इंग्लंडमध्ये. इंग्लंडमध्ये क्लासिसिझम 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 कधीपासून? 1660 पासून ते 1800 पर्यंत, म्हणजे जवळपास 150 वर्ष इंग्लंडमध्ये क्लासिसिझम लिटरेचरमध्ये होतं. आणि मग एवढं सारं जर क्लासिसिझम जर असेल तर काय होईल, माणसांना त्याच्याबद्दल नावड तयार होईल आणि म्हणून त्या लोकांना काहीतरी नवीन मिळावं किंवा नवीन काहीतरी असावं असं वाटत होतं. आणि म्हणून सुद्धा रोमॅन्टिक लिटरेचर तयार झालं आणि रोमॅन्टिक लिटरेचरची सुरुवात या प्रिफेसने झाली. तिसरं कारण सांगू शकतो, द ब्लोईंग ऑफ विंड ऑफ रिहोल्ट इन युरोप अँड अमेरिका. ओके, अमेरिकेमध्ये 1774 टू 76, ओके, 1774 ते 76 याच्यामध्ये अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स लढल्या गेलं, म्हणजे अमेरिका स्वातंत्र्य झाली. त्यानंतर युरोपमध्ये विशेषतः फ्रान्समध्ये 1789, ओके, 1789 मध्ये फ्रान्समध्ये रिव्होल्युशन झालं आणि तिथे रिपब्लिक राज्य आलं. ओके, तिथली राज्यशाही संपुष्टात आली. तर असे रिव्होल्युशन युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये होत होते. आणि मग असे रिव्होल्युशन जर सगळीकडे होत असतील तर मग इंग्लंडमध्ये क्लासिसिझममध्ये किंवा लिटरेचरमध्ये रिव्होल्युशन का नाही व्हावं? ओके, रिव्होल्युशन म्हणजे काय असते? आधी जी काही इस्टॅब्लिश्ड गोष्टी असतात, ओके, परंपरागत, त्याच्या विरोधात जाऊन काहीतरी नवीन तयार करणं. तर मग असंच झालं लिटरेचरमध्ये इंग्लंडच्या. त्याच्यामध्ये काय झालं तर आधी तिथेशी क्लासिसिझम होतं, त्या क्लासिसिझमच्या विरोधामध्ये रिव्होल्ट झाला. रिव्होल्ट म्हणजेच क्रांती. आणि मग त्याचा परिणाम किंवा त्याचा चेंज कशामध्ये झाला तर रोमॅन्टिक एजमध्ये झाला किंवा रोमॅन्टिक लिटरेचरमध्ये झाला. ओके, लास्ट रिझन आपण सांगू शकतो, टू जस्टिफाय द डिफरंट नेचर ऑफ हिज पोएट्री. ओके, प्रिफेस लिहिण्यामागचं कारण काय असू शकतं तर त्याची पोएट्री ही आधीच्या पोएट्रीपेक्षा वेगळी होती. लोकांना माहीत नव्हतं अशा प्रकारची पोएट्री. आणि मग लोकांना समजावून सांगायचं की मग माझी पोएट्री डिफरंट काय आहे. ओके, का आहे, व्हाय डिड आय रोट डिफरंटली, काय प्रॉब्लेम होता माझा वेगळं लिहिण्यामागचा, हे लोकांना समजावून सांगणं, हे सुद्धा या लिरिकल बॅलेटचं वैशिष्ट्य होतं. याला तुम्ही एक प्रकारचे ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा म्हणू शकता, कारण की नंतरच्या एडिशनमध्ये त्यानं या प्रिफेसलाच ॲडव्हर्टाइजमेंट असं नाव सुद्धा दिलं होतं. ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात, की माझी पोएट्री पहा, माझी पोएट्री वाचा. ओके, हे नक्कीच तुम्हाला आवडेल, या पोएट्रीमध्ये नक्कीच वेगळे काहीतरी घटक तुम्हाला सापडतील. ओके, आणि तुम्ही एन्जॉय करसाल वगैरे वगैरे, अशी एक प्रकारची ॲडव्हर्टाइज ही प्रिफेस होती. आता याच्यामध्ये कुठले कुठले की इश्यूज आहेत. ओके, म्हणजे कुठल्या कुठल्या मेन कॉन्सेप्ट डिस्कस केलेल्या आहेत. तर पहिली कॉन्सेप्ट सांगू शकतो आपण की न्यू क्लासिकल किंवा क्लासिकल डिक्शन जी होती, म्हणजे 1660 ते 1800 या दरम्यान जे लिटरेचर लिहिलं गेलं, क्लासिकल लिटरेचर, तर यांची लँग्वेज, यांची डिक्शन ही किती
वाईट आहे, किती खराब आहे किंवा ती किती चुकीची आहे, हे एक्सप्लेन याच्यामध्ये केलेलं आहे. त्याच्यावर अटॅक केलेला आहे एक प्रकारे त्या भाषेवर. आणि त्याचबरोबर न्यू क्लासिकल एजमध्ये कुठला सब्जेक्ट वापरला, ते सब्जेक्ट पण कसा चुकीचा आहे, यावर सुद्धा अटॅक केलेला आहे. ओके, सब्जेक्टवर म्हणजे अटॅक केला म्हणजे शब्दाने ते खोडून काढले की ह्या गोष्टी सगळ्या चुकीच्या आहेत. त्यानंतर डेफिनेशन ऑफ पोएट्री आहे, जे की तुम्हाला सगळ्यांना पाठ असली पाहिजे. ओके, पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग, एवढं तरी तुम्हाला पाठ असावं. त्यानंतर प्रोसेस ऑफ पोएटिक क्रिएशन, त्यानंतर पोएट्रीचा जन्म कसा होतो त्याबद्दल वर्ड्सवर्थ सांगतो. ओके, 4 स्टेजेसमध्ये तो जन्म होता असं तो सांगतो. त्या स्टेजेस आपल्याला पाहायचे आहेत. त्यानंतर थीम्स किंवा सब्जेक्ट्स ऑफ पोएट्री. ओके, थीम म्हणजेच सब्जेक्ट, पण जसं तुम्हाला म्हटलं की डिक्शन म्हणजे लँग्वेज होतं, पण डिक्शन हा स्टँडर्ड शब्द आहे. तसंच थीम आणि सब्जेक्ट, याच्यामध्ये थीम हा थोडंसं स्टँडर्ड शब्द म्हणून वापरला जातो, विशेषतः लिटरेचरच्या बाबतीमध्ये. तर मग थीम काय आहे किंवा सब्जेक्ट काय आहे पोएट्रीचा, त्यानंतर लँग्वेज काय असावी किंवा डिक्शन काय असावी पोएट्रीची, आणि त्यानंतर नेचर ऑफ अ पोएट. ओके, एका कवीनं कसं असावं किंवा एक कवी म्हणजे काय, कवी काय असतो. ओके, दॅट इज टोल्ड. आणि त्यानंतर फंक्शन ऑफ पोएट किंवा फंक्शन ऑफ पोएट्री. ओके, कवितेचं कार्य काय आहे. ओके, त्याचबरोबर कवितेला त्याने इतर सब्जेक्ट सोबत पण कम्पेअर केलं, पण ते तेवढं महत्वाचं नाही. आता ही जर स्लाइड तुम्हाला कळाली तर बाकीचा प्रॉब्लेम येणार नाही. ओके, त्याच्यामध्ये डिफरन्स बिटवीन क्लासिकल अँड रोमॅन्टिक डिक्शन. डिक्शन म्हणजे लँग्वेज. ओके, जास्त काही असं मनावर ओझं घ्यायचं नाही. डिक्शन म्हणजे लँग्वेज. ठीक आहे, तर क्लासिकल डिक्शन म्हणजे आधीच्या लोकांची डिक्शन कशी होती, लँग्वेज कशी होती कवितेची, आणि रोमॅन्टिक एज मधले म्हणजेच वर्ड्सवर्थच्या कवितेची लँग्वेज कशी होती. ठीक आहे, तर क्लासिकल एजमध्ये देर वॉज यूज ऑफ आर्केइझम, एपिथेट्स, लॅटिन और ग्रीक वर्ड्स. आर्केइझम मीन्स जुने शब्द, आउटडेटेड वर्ड्स. ओके, विच नो बडी यूज इन देअर डे टू डे लँग्वेज और डे टू डे यूज. तर असे शब्द वापरणं, आर्केइझम म्हणजे जुने शब्द वापरणं, हे क्लासिकल लोक जाणून बुजून वापरायचे. त्यानंतर एपिथेट्स. एपिथेट्स मीन्स ॲडजेक्टिव्ह फ्रेजेस. ओके, लांब लचक भारदस्त असा ॲडजेक्टिव्ह फ्रेजेस ते वापरायचे लोक. त्यानंतर लॅटिन आणि ग्रीक शब्दांचा वापर खूप करायचे. लिहायचे इंग्लिशमध्ये पण वापरायचे लॅटिन आणि ग्रीक शब्द. तर असं जाणून बुजून करायचे. कोण? तर क्लासिकल लोक किंवा क्लासिकल रायटिंग करणारे लोक, रायटर्स. पण रोमॅन्टिक लोकांनी काय केलं, विशेषतः वर्ड्सवर्थने काय केलं, ही युज्ड द लँग्वेज रिअली स्पोकन बाय रस्टिक मेन. ओके, जे लोक रस्टिक आहेत, रस्टिक मीन्स खेड्यातील. ओके, खेडूत लोकांची जी भाषा असते अशी भाषा वापरण्याचा प्रयत्न केला. खेडूत लोकांची भाषा म्हणजे एकदम गावरान किंवा गावंढळ भाषा नाही, तर खेडूत लोकांची भाषा म्हणजे एकदम सिंपल भाषा, साधी. ओके, एखादा अवरेज शिकलेला माणूस जो असतो 10वी पर्यंत वगैरे, तर त्याची भाषा जशी असते तशी एकदम सामान्य भाषा वापरण्याचा प्रयत्न केला. आता जो माणूस सामान्य आहे तो माणूस आर्कॅइक शब्द वापरेल का, आउटडेटेड वर्ड्स वापरेल का, तर नाही वापरणार. तो लांबलचक ॲडजेक्टिव्ह फ्रेजेस वापरेल का, नाही वापरणार. तो ग्रीक किंवा लॅटिन शब्द जाणून बुजून वापरेल का, नाही वापरणार. एखादा नकळत आला असेल तर ठीक आहे, परंतु जाणून बुजून ओढून ताणून तो तसं वापर करणार नाही. ओके, तर ती कोणाची भाषा होती, रोमॅन्टिक लोकांची किंवा वर्ड्सवर्थची भाषा होती. ओके, देन क्लासिकल डिक्शनमध्ये देर वॉज यूज ऑफ गॉडी अँड इंडियन फ्रेजेस. ओके, गॉडी अँड इंडियन फ्रेजेस हे वर्ड्सवर्थनं वापरलेले शब्द आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट लँग्वेज वॉज आर्टिफिशियल. ओके, आणि फिगरेटिव्ह. तर ती भाषा आर्टिफिशियल होती म्हणजे कृत्रिम होती. कृत्रिमचा अर्थ काय, की ती भाषा कोणीही लोक वास्तवामध्ये बोलत नव्हते. ओके, मोठमोठे शब्द थोडेच वापरणार आहे माणूस बोलताना. तर याचा अर्थ ती भाषा कशी होती, डुप्लिकेट होती. ओके, आर्टिफिशियल होती. आणि फिगरेटिव्ह म्हणजे खूप सारे फिगर ऑफ स्पीचेस त्याच्यामध्ये वापरलेले होते, एक्सेस खूप सारे, जेवढे की कोणीही वापरत नसतो. आणि मग अशी भाषा कशी वाटायची, तर गॉडी. गॉडी मीन्स त्याला काय म्हणू आपण, खूप छान, अट्रॅक्टिव्ह, दिसायला खूप सुंदर. ओके, अँड इननेन, खूप सुंदर म्हणण्यापेक्षा
अति अति डेकोरेटेड, ओके, जास्त ओव्हर मेकअप केलेली. आणि इंडियनचा अर्थ होतो की अर्थहीन, म्हणजे खूप 10-20 शब्द वापरायचे आणि त्याचा अर्थ काय निघायचा, फार छोटासा अर्थ निघायचा असे. तर असे फ्रेजेस क्लासिकल लोक वापरत होते त्यांच्या रायटिंगमध्ये, त्यांची भाषा भारदस्त दिसण्यासाठी, किंवा ते क्लासिकल रायटिंगचं एक वैशिष्ट्यच आहे. आणि वर्ड्सवर्थ मात्र काय करायचा, तर ही युज्ड अ सिम्पल लँग्वेज, खूप साधी भाषा तो वापरत होता, विच इज अंडरस्टूड अँड एन्जॉयड बाय सिम्पल पीपल. आणि सामान्य लोकांना त्या वर्ड्सवरची भाषा समजतही होती, आणि समजत असल्यामुळे ती लोक एन्जॉय सुद्धा करत होते. परंतु क्लासिकल लँग्वेज जी आहे, किंवा क्लासिकल रायटिंग मधली जी लँग्वेज आहे, ती भाषा सामान्य लोकांना समजत नव्हती. ती फक्त शिकलेल्या लोकांना किंवा उच्च घराण्यातील लोकांनाच फक्त कळत होती. त्यानंतर क्लासिकल डिक्शनच्या बाबतीमध्ये इलॅबोरेट अँड राऊंड अबाउट वे ऑफ एक्सप्रेशन. इलॅबोरेट मीन्स छान डेकोरेट केलेला, आणि राऊंड अबाउट मीन्स एखादी गोष्ट सरळ सरळ नाही सांगायची, त्याला घुमून फिरून सांगायचं. ओके, राऊंड अबाउट वे ऑफ एक्सप्रेशन म्हणजे सरळ सरळ एखाद्या गोष्टीचं नाव घेण्याच्या ऐवजी त्या गोष्टीचं डिस्क्रिप्शन करायचं. डिस्क्रिप्शन करून 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 मग त्या गोष्टीचं नाव सांगायचं. तर काही गरज आहे का, डायरेक्ट जर त्या गोष्टीचं नाव सांगितलं तरी तुम्ही ते समजू शकता. तर हे राऊंड अबाउट वे, राऊंड मीन्स आधी गोल गोल फिरायचं, ओके, बाजूनं बाजूनं बाजूनं, आणि नंतर मग जो मेन पॉईंट आहे त्या मेन पॉईंटवर यायचं. तर अशा पद्धतीचं भाषा क्लासिकल रायटिंगची होती. ओके. आणि रोमॅन्टिक डिक्शनच्या बाबतीमध्ये डायरेक्ट वे ऑफ एक्सप्रेशन, म्हणजे जे सांगायचे ते सरळ सरळ, त्याच्यामध्ये काही घुमून फिरून किंवा विनाकारण पाल्हाळ लावणं, ओके, नको त्या गोष्टी सांगत बसणं, असं काही याच्यामध्ये नव्हतं. क्लासिकल डिक्शनमध्ये किंवा क्लासिकल लँग्वेजमध्ये ऑब्जेक्टिव्ह फिलिंग्स होत्या. ऑब्जेक्टिव्ह फिलिंग्स म्हणजे कवी स्वतःच्या फिलिंग्स सांगत नव्हता. ओके, म्हणजे मला काय वाटतं हे त्याच्यामध्ये अपेक्षित नाही. तुम्ही रेप ऑफ द लॉक पाहिला असेल, ओके, किंवा वाचला असेल अलेक्झांडर पोपचं. त्या रेप ऑफ द लॉक मध्ये कवी स्वतःबद्दल सांगतो का, नाही सांगत. कवी सांगतो की त्या समाजामधील लोक कसे होते, ओके, आणि त्यांच्या एकमेकाबद्दलच्या फिलिंग्स कशा होत्या हे सांगतो. त्याच्यामध्ये अलेक्झांडर पोपला काय वाटतं, ओके, दॅट इज नॉट डिस्क्राइब्ड दे. परंतु रोमॅन्टिक डिक्शनमध्ये किंवा रोमॅन्टिक भाषेमध्ये काय आहे, रोमॅन्टिक लिटरेचर मधल्या लँग्वेजमध्ये देर इज सब्जेक्टिव्हिटी. ओके, त्याच्यामध्ये सब्जेक्टिव्ह फिलिंग्स आपल्याला दिसतात. म्हणजे वर्ड्सवर्थला काय सांगायचं आहे, तुम्ही प्रिल्यूड जर वाचला असेल तर प्रिल्यूड मध्ये तुम्हाला कळून येईल की व्हॉट द पोएट दॅट इज वर्ड्सवर्थ वॉन्ट्स टू कन्व्हे, त्याला काय सांगायचं आहे, त्या फिलिंग्स याच्यामध्ये त्या लँग्वेज मधून आपल्याला दिसून येतात. त्यानंतर क्लासिकल डिक्शनमध्ये क्लासिकल लँग्वेज जे काय असेल किंवा क्लासिकल लिटरेचरची जी लँग्वेज असते दॅट इज अननॅचरल. नॅचरल नाही आहे ती, ओढून ताणून डुप्लिकेट किंवा आर्टिफिशियल आहे. ओके, आर्टिफिशियल आहे, आणि त्याचबरोबर कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स मीन्स समजायला अवघड आणि वाचायलाही अवघड. ओके, तर दॅट इज कॉम्प्लेक्स. अशी भाषा आहे क्लासिकल भाषा किंवा क्लासिकल लँग्वेज, क्लासिकल लिटरेचरची लँग्वेज. आणि रोमॅन्टिक लिटरेचरची लँग्वेज कशी आहे, तर स्पॉन्टेनियस आणि नॅचरल. स्पॉन्टेनियस अर्थ होतो सहजपणे बाहेर आलेली. ओके, म्हणजे आपल्याला एखादी फिलिंग वाटली आणि आपण सहजपणे ती बोलून दाखवली, दॅट इज कॉल्ड स्पॉन्टेनियस. आणि नॅचरल मीन्स जसं आपण नेहमी डे टू डे लाईफ मध्ये बोलतो तशी एकदम साधी. ओके, आता क्लासिकल डिक्शन फॉलोड नेचर मेथोडाइज्ड. ओके, दॅट इज रूल्स बाय एन्शियंट्स. हे रूल्स फॉलो करतं क्लासिकल लँग्वेज. क्लासिकल लँग्वेज मध्ये असं म्हटलं जातं की वर्ल्डमध्ये जे काही आहे, ओके, दॅट हॅज अ पर्टिक्युलर रूल. ओके, सकाळ दुपार सायंकाळ असेल किंवा उन्हाळा हिवाळा पावसाळा असेल, ओके, उन्हाळा पावसाळा हिवाळा असेल, हे सगळ्यांचे काहीतरी रूल्स असतात. म्हणजे नेचर हा रूल्सला धरून नाही आहे. ओके, देर इज अ रूल एव्हरीवेअर इन नेचर. आणि मग निसर्गामध्ये जर रूल्स असतील तर आपण सुद्धा आपल्या रायटिंगमध्ये, ओके, लिटरेचरमध्ये रूल्स फॉलो करायला पाहिजे, काही मेथड्स फॉलो करायला पाहिजे. ओके, म्हणजे मेथड्स म्हणजे रूल्स, एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक येणं. तर हे मेथड्स किंवा हे रूल्स आपण फॉलो करायला पाहिजे असं एन्शियंट लोकांनी सांगितलेलं आहे. तर मग आपणही ते एन्शियंट लोकांनी सांगितलेले रूल्स फॉलो करायला पाहिजे असं क्लासिकल रायटर्सचं मत होतं, आणि म्हणून त्यांनी त्यांच्या लँग्वेजमध्ये अशी लँग्वेज वापरली. ओके, पण रोमॅन्टिक लोकांच्या बाबतीमध्ये नॉट
फॉलोड एनी रूल्स बाय एन्सेंट्स. ओके, एनी म्हणण्यापेक्षा काही रूल्स फॉलो केले, पण मॅक्झिमम ठिकाणी त्यांनी रूल्स व्हायोलेट केले किंवा अवॉइड केले. त्यांनी रूल्स पाळले नाहीत ठीक बऱ्याचशा ठिकाणी. ओके, पण काय पाळलं त्यांनी? बट फॉलोड ह्युमन अँड एक्सटर्नल नेचर. माणसाचा स्वभाव आणि बाहेरचा निसर्ग याला जास्त प्राधान्य दिलं, किंवा माणसाला आणि बाहेरच्या निसर्गाला प्राधान्य दिलं. नियमांना प्राधान्य दिलं नाही. ओके, नियमांना जास्त महत्त्व दिलेलं नाही. क्लासिकल डिक्शन किंवा क्लासिकल रायटिंगमध्ये काय दिसतं आपल्याला? तर सिटी लाईफ, शहरातील जीवन दिसतं. आणि शहरातील जीवन म्हटल्यानंतर थोडंसं आर्टिफिशियलिटी त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली येतच. ओके, खेड्यातील लोक मेकअप करूनच प्रत्येक वेळेस बाहेर निघतात असं नाही. आजकाल तेही करायला ते सोडून द्या, पण जनरली खेड्यातील लोकांना तेवढा टाइम नसतो ओके मेकअप करत बसण्याचा. पण शहरातील लोक मात्र वागायलाही आर्टिफिशियल असतात, बोलायलाही आर्टिफिशियल असतात. ओके, परंतु रस्टिक लाईफ जे असतं, जे की रोमॅन्टिक लिटरेचरमध्ये दिसतं, तर त्या लोकांमध्ये आर्टिफिशियलिटी नसते. जे आहे ते रिअल असतं किंवा नॅचरल असतं, आणि म्हणून त्यांची भाषा सुद्धा ही सिम्पल आणि नॅचरल असते. दिस इज द डेफिनेशन ऑफ पोएट्री. जी बोल्ड आहे ती लक्षात राहू द्या. पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. इट टेक्स इट्स ओरिजिन्स फ्रॉम इमोशन रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. तर स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो, भावनांचा सहज उद्रेक. पॉवरफुल फिलिंग्स मीन्स त्याला काय म्हणू आपण? ओके, स्पॉन्टेनियस मीन्स उत्स्फूर्त, ओव्हरफ्लो मीन्स उद्रेक. ओके, तर भावनांचा सहज झालेला उद्रेक, तर त्याला काय म्हणायचं? पोएट्री म्हटलं जातं. आणि याचा ओरिजिन म्हणजे उगम कुठे आहे? तर तो आहे आपल्या इमोशन्समध्ये. ओके, आपल्या भावनांमध्ये. आणि हे इमोशन्स केव्हा येतात बाहेर? तर ज्या वेळेस दे आर रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. ट्रँक्विलिटीचा अर्थ होतो शांतता, आणि रिकलेक्शन याचा अर्थ होतो आठवण. ओके, आठवणी. ज्यावेळेस कवी शांत बसलेला असतो, ट्रँक्विलिटीमध्ये असतो. ओके, अशा शांत अवस्थेमध्ये त्याला काहीतरी रिकलेक्ट होतं, त्याला आठवणी येतात. ओके, आणि त्या आठवणी कुठून येतात? तर इमोशन्समधून येतात, त्याच्या फिलिंग्समधून येतात. आणि त्या इमोशन्स त्या आठवणी आल्याच्या नंतर शांततेमध्ये बसलेल्या असताना त्या आठवणी किंवा त्या फिलिंग्स या ओव्हरफ्लो होऊन जातात, आणि त्यांचा सहज उद्रेक बाहेर येतो. ओके, खूप दाटून येतात, आणि दाटून आल्याच्या नंतर त्या शब्दाच्या रूपामध्ये बाहेर पडतात. द इमोशन इज कंटेम्पलेटेड. कंटेम्पलेटेड मीन्स चिंतन करणं किंवा मनन करणं किंवा त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करणं. द इमोशन इज कंटेम्पलेटेड टिल बाय अ स्पेसिस ऑफ रिॲक्शन. ओके, द ट्रँक्विलिटी ग्रॅज्युअली डिसअपियर्स. सुरुवातीला ते ट्रँक्विल असतं, म्हणजे सगळं काही शांत असतं, आणि या शांत अवस्थेमध्ये इमोशन्स त्याच्या माइंडमध्ये येतात. त्या इमोशन्सला तो कंटेम्पलेट करतो. कंटेम्पलेट करणं मीन्स विचार करतो, त्याच्यावर चिंतन करतो, आणि त्याला रिॲक्शन मग सुरू होते. आणि हे रिॲक्शन सुरू झाल्याच्या नंतर ती जी मनाची शांत अवस्था होती, ट्रँक्विलिटी जी होती, ती मनाची शांत अवस्था हळूहळू ग्रॅज्युअली डिसअपियर होते, म्हणजे निघून जाते. आणि मग ती अवस्था निघून गेल्याच्या नंतर अँड इमोशन काइंड्रेड मीन्स त्यासारखं, काइंड्रेड टू दॅट विच वॉज बिफोर द सब्जेक्ट ऑफ कंटेम्पलेशन. ओके, आणि मग ते इमोशन त्याच्या मनामध्ये असे तयार होतात, जे की चिंतन ज्या विषयावर तो करत होता, तो विषय ज्यावेळेस फर्स्ट टाइम त्याने पाहिला होता, ओके, जे ऑब्जेक्ट त्याने फर्स्ट टाइम पाहिलं होतं, त्यावेळेस त्याला काय फील झालं, त्या फिलिंग्स त्याच्या मनामध्ये परत एकदा तयार येतात. ओके, इज ग्रॅज्युअली प्रोड्युस्ड अँड डज इट सेल्फ ॲक्च्युअली एक्झिस्ट इन द माइंड. आणि मग त्या फिलिंग्स म्हणा किंवा ते शब्द त्याच्या मनामध्ये हळूहळू तयार होतात. ओके, आणि मग त्याच्या माइंडमध्ये ती पोएम एक्झिस्ट होते म्हणा किंवा तयार होते. पोएटिक प्रोसेसच्या ज्या स्टेजेस आहेत, या स्टेजेस सांगताना तुम्हाला कळून येईल की हे डेफिनेशनचा खरा अर्थ. आधी ऑब्झर्वेशन असतं. ओके, ऑब्झर्वेशन कधी असतं? मच अर्लियर इन लाईफ. म्हणजे आपण एखादी गोष्ट लहानपणी पाहिली असू शकतं, किंवा स्कूल डेजमध्ये पाहिलेली असू शकते, किंवा कॉलेज लेवलला पाहिलेली असू शकते. आणि मग ही पाहिलेली गोष्ट नंतर कधीतरी फ्युचरमध्ये 5 ते 10 वर्षांनी रिकलेक्टेड इन ट्रँक्युलिटी. रिकलेक्शन म्हणजे आठवण येणं. ओके, ट्रँक्युलिटी मीन्स ज्यावेळेस आपलं मन शांत असतं त्यावेळेस.
ओके. आपल्या मनामध्ये त्या आठवणी परत दाटून येतात, जे की 5 ते 10 वर्षाखालच्या असतात. ओके. त्यानंतर रिन्यूअल ऑफ द ओरिजिनल रिन्यूअल ऑफ द ओरिजिनॅलिटी ऑफ अर्लियर इमोशन. आणि मग 10 वर्षानंतर आपल्याला 10 वर्षापूर्वी काय वाटलं होतं, ती फिलिंग ॲज इट इज 10 वर्षाखालची फिलिंग 10 वर्षाच्या नंतर ज्यावेळेस आपलं मन शांत असते, त्यावेळेस आपल्या मनामध्ये तयार होते. आणि मग ती फिलिंग एवढी पॉवरफुल होत जाते, एवढी त्याची इंटेन्सिटी वाढत जाते आणि ती तीव्रता वाढल्याच्या नंतर, इंटेन्सिटी वाढल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली शब्द तयार व्हायला लागतात आणि मग आपल्या तोंडातून सहज उद्गार येतात. ओके. आणि मग त्या कवितेचं कंपोजिशन होते किंवा ती कविता तयार होते. ओके. आणि हे तयार होत असताना ज्यावेळेस मनातली ती शांतता संपलेली असते, त्यावेळेस तिथे शब्दांचं काय म्हणतो त्याला आपण, सलेक्शन होतं. ओके. सलेक्शन ऑफ रिफाइंड लँग्वेज फ्रॉम रुरल पीपल. ओके. त्या शेतकऱ्यांची किंवा खेड्यातील लोकांची भाषा वापरली जाते, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा सिलेक्शन असतं किंवा ती पण त्याच्यामध्ये पण त्याला काय म्हणू आपण, निवड केली जाते पाहिजे त्या शब्दांची, नको असलेले शब्द हे टाळले जातात.